आज एक छान व्हिडिओ बघितला, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा. तर त्या व्हिडिओमध्ये असं असतं की नवरा बायको आहेत. नवरा कामावरनं येतो आणि बायकोला म्हणतो की आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, त्यामुळे दमायला झाले. तर बायको बोलते हो मलाही आज पाहुणे वगैरे आलेले, तर खूप काम होतं त्यामुळे मलाही दमल्यासारखं झालं आहे. तर नवरा तिला पटकन म्हणतो की अगं तू माझ्या ऑफिसच्या कामाची तुलना तुझ्या घरच्या कामाबरोबर काय करतेस. तर ती बघत बसते, कारण की तीही अगोदर जॉब करायची, पण नंतर लग्नानंतर मुलांमुळे वगैरे तिने जॉब सोडला आणि आता हाऊसवाईफ आहे. तर ती म्हणते तसं नाही, तुमचं काम आहे ठीक आहे, ऑफिसमध्ये करता तुमचं काम आहे तेवढं, पण मीही घरामध्ये तेवढंच काम करते. तुम्ही जर ऑफिसमध्ये महिनाभर काम करता तर तुम्हाला माहिती असतं की मला आता महिना झाल्यानंतर पगार मिळणार आहे आणि त्या पगार तुम्हाला हवा तसं तो वापरणार आहात. पण मला तसं नसतं, मी कितीही काम केलं महिन्यानंतर मला माहिती आहे काही पगार मिळणार नाही, पण जो आनंद मिळणार आहे मुलांना, मला जो आनंद मिळतो तेच मला खूप वाटतं. बरं, तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं काही चुकलं तर तुम्हाला बॉस ओरडतो, पण जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला ॲप्रिशिएट पण केलं जातं, तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतो, बोनस मिळतो, तुमचं प्रमोशनही होतं. पण आमचं तसं नाही आहे. आम्ही जर चुकलो तर आम्हाला बोलायला सगळं, तुम्ही सहजपणे बोलता, चूक झाल्यावरती सासू असेल सासू बोलते, मुलंही हल्ली बोलतात. पण जर मी चांगलं काम केलं तर त्याबद्दल कोणी काहीच म्हणजे असं काहीच नाही केलं असं दाखवतं, म्हणजे त्याच्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही. तुम्ही जर आठवड्याभर काम करताय, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला रविवारी सुट्टी मिळणार आहे, मग रविवारी तुम्ही आराम करणार. बरं, रविवारी आम्हाला उलट जास्त काम असतं की आता घरी आहेत सगळे, तर सगळ्यांची फरमाईश असते की आज काहीतरी स्पेशल पाहिजे, नाश्त्याला काहीतरी स्पेशल बनवा, जेवणाला काहीतरी स्पेशल बनवा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही दिवसभर कामावरून दमून येणार तर आई म्हणणार की माझा मुलगा दिवसभर काम करून आला, थकला, तर तुम्हाला सगळं हातामध्ये दिलं जातं, चहापासून तुम्हाला हातात दिलं जातं, मग तुम्ही आरामात टी व्ही बघता वगैरे. तसं आमचं नाही, आम्ही दिवसभर एखाद्या दिवशी काम केलं तर आम्हाला कोणी कप चहा काय पाणीसुद्धा विचारत नाही की हां घे पाणी, बस पाणी पी, तू आज दमली असशील वगैरे. त्यामुळे असं नाही की ठीक आहे तुम्ही जॉब करता, तुम्ही ऑफिसला जाता, काम जाता, पगार आणता, त्यामुळे आपलं घर चालतं, मान्य आहे. पण ज्या घरासाठी तुम्ही काम करता, जे घरच जर आम्ही सांभाळलं नाही व्यवस्थित तर त्याचा काय उपयोग होणार आहे. खरंच आहे ना? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा.